दंडोत प्रणाम मायबापो. आपण दृष्टांत पाठचे अर्थ बघत आहोत. आपले 33 दृष्टांत झालेले आहेत. आपलं आता 34वा दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. मायबापो, मागच्या 9 दृष्टांतामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला अनाधिकाराचे दृष्टांत सांगितले. आपले अनाधिकार सांगितले. असं असू नये, तसं असू नये, म्हणजे आसक्ती असू नये, राग तामस असू नये, असं बरेच सांगितलं. भक्तिजड असू नये, कर्मजड असू नये, कर्मजड असू नये, असं अनेक प्रकारे आपल्याला समजून सांगितलं. पण मग असं असू नये, तसं असू नये, तर मग कसं असावा? तर स्वामी म्हणतात की कोवळ्या वाळकासारखं असावं. ते म्हणले एक कोमळे निर्दोषे, एक कोमळ असतात, निर्दोष असतात, ते सर्वाधिकारी, ते सगळा अधिकार त्याच्यावर असतो. तयाशी ईश्वर ज्ञान देते आणि त्याला मात्र परमेश्वर ज्ञान देतात. जो जो कवळ्या वाळकाचा, जैसा कवळ्या वाळकाचा. तर एक कवळं वाळूक असतं ते निर्दोष, ते दोषरहित असते. तर सर्व उपयोगाचं आहे. तयाचे तळी होय, सांबारी होय, कोशिंबीर होय, लोणचे होय, हिरवे खावे, हिरवं बी खाता येते. तसे वैसा कोमळ पुरुष सर्वाधिकारी असतो. त्याचं काय होतं आहे, तयाचे केले ते भलते होय. ते म्हणजे परधर्मी उपयोगाचा जाऊ शकतो. तो शास्त्र काढी तरी शास्त्र निघू शकते, वैराग्य करी तरी वैराग्य होऊ शकते. त्याला परमेश्वराचे म्हटले तो त्याला तयाशीच होवे. मग ना प्रेमाधिकार घडू बनलं ते, तर प्रेमाधिकार घडू शकतो. त्याच्यानं प्रेमाधिकार घडविती तरी तयाशी तेही होवे. तो सर्वाधिकारी आहे. तयाशी परमेश्वर आपले ज्ञान देते, सकळी गोमटे करते, असं सर्व ज्ञान सांगितलं. आणि पुढचा दृष्टांत ते सांगतात की पुढं केशरात असले येतात एक उभय चरट, म्हणजे संसाराच्या कामी नाही. उभय म्हणजे संसाराच्या कामी नाही आणि परमार्थाच्या कामी नाही. उभय जरट आयुध्य त्यागी दक्ष नव्हे ती, म्हणजे संसाराचा त्याग करायला ते दक्ष नाहीत, करू शकत नाहीत. ते अनाधिकारी, ते अनाधिकारी असतात. तयाशी परमेश्वर ज्ञान देती, ज्ञान न देती जैसा इंद्रावण. कवळे इंद्रावण असते, ते तोडी जे ते तुटे. लहान असते इंद्रावण, छोटे छोटे वाळूक असते, ते लहानपणी तोडलं तर तुटू शकते. तर तेच देठी निबर झाली आहे तोडी जे, तरी न तुटे. तर देठाला निबर झालं तर मग मात्र तुटत नाही. आयसाही तोडी जे, तरी मुळाशी वेली हाताशी आहे. आणि जर तोडू लागलं बळच तर मुळासकट आपल्या हातात वेल येतो. तैसे उभय जड निरूपाण्याचे नि आक्रोशे करोनी भिक्षा करविजे. तसा उभयजरट माणूस असतो, तिकडं कामी नाही इकडं कामी नाही. तर त्याला बळच समजा आपण लय सांगून त्याला भिक्षा केली, दीक्षा दिली, तरी आयुधेशीच उठती. म्हणजे संसाराच्याच गोष्टी करतो तो. मज म्हातारपणी खावाया काही लागेल, हिरडा बेडा मीठ वस्त्र घ्यावाया होईल, असं तो म्हणतो. हो, तर असे लोक असतात आपले. तर पुढचा दृष्टांत आहे सन्निपातल्याचा. एक अन्यथा ज्ञानी प्रतिकूल करती, म्हणजे अज्ञान आहे, अज्ञानपोटी अन्यथा ज्ञान आलेले त्याला. तर ते वाईट कामं करतात, म्हणजे विरुद्ध काम करतात, नको ते काम करतात. प्रतिकूल करती तयाचे ओपटे नेवघुनी परमेश्वर ज्ञान देते. पण त्याचं परमेश्वर ओपटं घेत नाहीत, पण उलट त्याला ज्ञान देतात. जैसा सन्निपातली याचा. कावना एकाचा पाय सन्निपातला असे. एक श्रीमंत माणूस असतो आणि त्याचा जो नोकर असतो त्याला ताप आलेली असते. तो आपल्या गोसाव्याशी मेळीची सवी दे आणि तो त्या मालकाला पत्नीवर शिवी देतो, मेळीची शिवी दे. तो त्याचे ओकटे घेऊनी हितीच प्रवर्ते. आणि तो मालक जो असतो ना, त्याचं वाईट वेगळं म्हणजे राग मानत नाही आणि त्याचं हितच करतो. तर मग म्हणे काय म्हणतो तो, या ते कोणी राखो कागा, या ते जो राखेल तयाशी मी एवढी सोन्याची राशी करीन. आणि याला दवाखान्यात न्या, याला नीट करा, जो नीट करीन त्याला मी सोन्याची राशी देईन. तेच असं म्हणतो तो.
पण तोच नौकर सावध झाल्यावरही जरी म्हणे, जरी शिवाय देऊ लागला सावध झाल्यावर, तरी अहेरी, तर त्याला मग मात्र त्याचा गै करत नाही. सूर्या मारुनी फेडी, सूर्य मारून पोट फोडून टाकते त्याचं. तैसे परमेश्वराचे जीव म्हणे. मग एखादा माणूस परमेश्वराला जीव म्हणतो, देवताचे जीव म्हणे, परमेश्वर त्याचे ओटे निघून ज्ञान देते. त्याला वाटतं परमेश्वर म्हणतात जाऊ द्या, तो अज्ञाने, त्याला ज्ञान देतात. तेच जरी ज्ञान झाल्यावर म्हणे तरी आवडते, आणि तेच जर ज्ञान झाल्यावर म्हणलं त्यानं तर मग मात्र मग नाही जमत, मग आवेरतात त्याला. दुसरा दृष्टांत आहे विषयाचा. तर त्याचं लापणिक आहे, परी आर्ता वाचून ज्ञान देती, पण आवेर तेच जरी ज्ञान झाल्यावर देती, तेच जरी ज्ञान झाल्यावर म्हणे तरी आवेरते. ज्ञान देतात, पण कोणाला देतात ज्ञान? परी आर्ता वाचून नाही देती, जो अर्थ असेल त्यालाच देतात ज्ञान, कोणाला बी नाही देत. जैसा विषयाचा कोणी एक विषय असे, तो पात्र लागी देशोदेशी गावोगावी हिंडे, पात्र देखे तिथं रमे. तसे परमेश्वर अर्थाला कारणे देशोदेशी गावोगावी हिंडते. तो माणूस जो स्त्रीलंबट माणूस आहे, तो गावोगावी हिंडतो त्या स्त्रीसाठी, आणि जिथं तशी स्त्री दिसन तर तिथं रमतो. तसे परमेश्वर अर्थाकारणे देशोदेशी गावोगावी हिंडते, अर्थ भेटते तयाशी ज्ञान देते. बाबा पुढचा दृष्टांत आहे दुरुस्त मातेचा. तर त्याचं लापणिक आहे, एकाची आरती जाणवणी दुरोणी देती. आणि एका माणसाची आरती म्हणजे कळकळ इच्छा, प्रगड इच्छा पाहून लांबून असले तरी त्याला ज्ञान देतात. जैसा दुरुस्त मातेचा कवनी एक माता असे, एक आई असती, ते लेकरू आते निजूनी कांडू जाय का दळू जाय, आणि मजुरी करायला जाते, दळायला काढायला, आणि तिथं गेल्यावर तिला मोठका पाहणं येतो, आणि ते जाणे भुकेले असेल, मग घरी येऊन तयाशी स्तनपान दे. तर मग घरी येते आणि त्याला स्तनपान पाजवते. तर तैसे परमेश्वर अनेके देशी राज्य करीती. परमेश्वर अनेक उत्तरपंथी राज्य करतात, आणि अर्थ अनेके देशी असे, आणि अर्थ जो त्याला ज्ञान पाहिजे तो अनेक देशी आहे. पण तयाची आरती जाणून आपण पुरविती का कवना एखादी पुरविती, असं त्याची आरती जाणून निश्चितच त्याला ते स्वतः येतात किंवा एखाद्या माणसाला पाठवून देतात त्याच्या अधिकरणाला, आणि त्याला ज्ञान देतात. दुसरा दृष्टांत आहे हिरड्या बेहड्याचा. आता इथं काय म्हणले ते आरती जाणून देते. इथं तर आता म्हणाले एक अशी आपणची आरती उपजवली ज्ञान देते, आणि आरती नसली तरी स्वतः आपण म्हणजे तेवढं म्हणजे इच्छा जरी नसली तरी इच्छा त्याला तयार करतात. इच्छा त्याची म्हणजे ज्ञान घेण्याची, आणि इच्छा त्याला तयार करून त्याला ज्ञान देतात. जैसा हिरड्या बेड्याचा. कोणी एक माता असे, एक माता असते, तिचा लेकरवाशी भूक नाही भूक मांदे पडले असते, पोट खराब झालेलं असते त्याचं. तर मग ते हिरड्या बेड्याचा गुळा दे, म्हणजे हिरड्या बेड्या नावाचा औषध दे, त्याचा गुळा देते. मग त्याशी भूक लागेल, मग त्याला भूक लागते, मांदे फिटे, मग स्तनपान दे, आणि मग त्याला स्तनपान देते. तैसे परमेश्वर जीवाच्या आरती उपजवणी ज्ञान देते. तसे परमेश्वर नाही का जीवाला म्हणजे आरती उपजवून ज्ञान देतात, म्हणजे त्याला त्याची आवडी उत्पन्न करतात आणि ज्ञान देतात. दुसरा दृष्टांत आहे सूर्याचा. यापरी शब्दाची ठावणी प्राप्तीपर्यंत आपणच करते, आणि शब्दज्ञानापासून तर प्राप्तीपर्यंत स्वतःच करून घेतात. जैसा सुरीचा गावाखाती ये अवघे मिळून कामिठा घाली होती, अवघे गावीचे खांडी सूर्याने शिती, आणि एकाची साडी सवडी सुरी पडली असे, तो घेऊन ये. म्हणजे गावामध्ये खाती म्हणजे लोहार येतो, आणि मग लोक सगळे त्याच्याकडे जातात, आपापले सामान ते लावून आणतात, कुऱ्हाडी अशा बरेच लावून आणतात त्याच्याकडून. आणि एक माणूस मात्र त्याच्या सांदी सोडीला एक सुरी पडलेली असते, ती सुरी घेऊन जातो त्या माणसाकडं लोहाराकडं,
म्हणे ही सुरी लावून द्या. ते म्हणतो हे लावून द्या. तो हाती घे. आणि तो लव्हार हाती घेतो. ऐशी पाय म्हणे ही सुरी रायाशी योग्य. आणि मनातली मनात म्हणतो की ही सुरी राजाला त्या लागी आहे. मग तो म्हणे ही अवघी खतेरी खाल्ली असे आगिया तू घालजेल तरी जळून जाईल. अहो ही सगळी वळंब्यानं खाऊन टाकलेली आहे ही. तो म्हणतो त्याला खोटं बोलतो आणि सगळी खाऊन टाकलेली म्हणे आणि हिला जर आगीत घातलं तर ही जळून जाईल. हिच्या दाम चारी घ्या. याचे 4 दाम घ्या. मामी हिचे हिळे खेळे करीन. तो 4 दाम घे. आणि मग तो त्याचा ऐकतो. त्याला खरंच वाटतं आहे आणि ते 4 दाम घे. मग घेऊन जाय. तो ताट वेगळे करी, परजू वेगळे करी, ताटात घाली, परजूत घाली, अशी वितोंडीन फेडी. तिचं विखळा करून टाकतो तिचा. तो आणि पण तिच्यावरच मनीय करी, इळभर मनीय करी, परी तिची दृष्टी तिच्यावरच असेल. मग आगे तो घाली, तेने करून एक खते झाडी, तावी पिटी उजरी तेने करून एक झाडी. मग तिला स्वच्छ करतो तो आणि खर साने लावी, तेल साने लावी आणि एक खते झाडी. तेल साने लावी तेने करून एक खते झाडी, तूप साने लावी तेने करून एक खते झाडी. मग आपल्या या परीचा एक परजू आहे का की एक वासना तोच परजू आहे. आणि ते दांडी लावून देतो त्याला आणि ती सुरी रायाची भेट करी. तो सुरी घेतो आणि राजाला भेट देतो. मग राव त्याशी दाव पसावले आणि राव त्याला खुश होतो राजा आणि त्याला ते बक्षीस देतो. मग तो राजा बसला अशी तेवढी पुढा ठेवी, चाली तेवढी धाती धरी, मग ती जेवढी तेवढी मांडीवर ठेवी, निजे तेवढी आडवांगी ऐसा ती अशी कहेसे चुटंबना. तैसे परमेश्वर जीवाशी बोधातो तो देवनी 4 दाणे निर्वाळूनी प्राप्ती करोनी ईश्वर स्वरूपी मिळविती. तसे परमेश्वर स्वतः 4 दाणे देतात. शब्दाप्रोक्षे सामान्य विशेष ज्ञान देतात आणि ईश्वर स्वरूपी मिळविती. असे बापा सगळं परमेश्वर स्वतःच करतात. याप्रमाणे आपले कठोर दृष्टांत झालेत. 40पर्यंत दृष्टांत झालेत मायबाबा. आता पुढं उद्या आपण 41 पासून पुढं बघू. तोपर्यंत दंडोत प्रणाम.